दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. वेरूळच्या लेण्याची शिल्पकारांची एक एक नृत्यांगना म्हणजे मराठी शाहिरांची मूर्तिवंत लावण्यवती लावणीच. कभिन्न अंधार वर्षातल्या 12ही अमावास्याने महाराष्ट्राला एकाच वेळी गरळा घातला. वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष अशा कभिन्न काळ्या रात्री स्टेजच्या वर रावला अनाथांचा एक नाथ तळमळत होता, तडफडत होता आणि जगदंबेच्या दारी हाका आरोळा घालीत होता. म्हणत होता, गळवीर आंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. श्रावण तूच मारले, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढली. सागर बांधून या शिरी कडची लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळ पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया तार लावून का बसले? हे चंड मुंड भंडार सुखंडिनी जगदंबे, दंड दंड विश्वासुवर्धिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मशिके तुझ्या भवाने दार उघड बया. ती शहाजीराजांच्या संसारात अवतरली. जिजाऊ सतत बेचैन होती. शहाजीराजे निजामशाहीची जीवापार चाकरी करीत होते. उन्मत्त ही सिंहासन दे, अंबिके वरदान दे. आणि मोगरा बहरला. शहाजीराजांनी ओळखलं, सया सजण्यांना उमगलं. राजियांच्या जिजाऊला डोहाळे लागले. असे डोहाळे लागावे आदिशक्ती तुळजा भवानीला. किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात जिजाऊ अस्वस्थ होती. तिच्या अंतःकरणात महाभारताचे अध्याय फडफडत होते. सह्याद्रीच्या दऱ्या कपारीतले वारे तिच्या धुमसणाऱ्या काळजावर वेगळीच फुंकर घालीत होते. तेवढ्यात एक भयंकर बातमी शिवनेरीवर येऊन पोहोचली. राणीसाहेब, खबर भयंकर. काय झालं पंत? आपले वडील राजे लखुजी जाधवराव आणि आपले 2 सख्खे भाऊ देवगिरीच्या किल्ल्यावर दग्यानं ठार मारले गेले. काय? कुणी? निजामशाही. प्रत्यक्ष निजामशहानच मारेकरी घालून भर दरबारात त्याला ठार केले. निजामी फौजेचा आपल्या माहेरावर छापा पडला. सार घर उद्ध्वस्त झालं. आई 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 आई. जाधवरावांच्या पिंडाला कावळा शिवला नाही. स्मशानातल्या चिता विजल्या नाही. जिजाऊचं सुतक संपलं नाही. एवढ्यात पुणे कसब्यावर आदिलशाही फौजेची सैतानी धाड पडली. वक्त भयंकर बाकाय. मावळातल्या खबरा. काय झालंय? आपला पुणे कसबा अभिसिंग फौजेनं जाळून ताट ताराश केला. सार मावळ सैरावरा पळताय. आगीचे डोम मुसळले. शाही फौजा पिसाळ झाल्या. आपण 2 घास खाल्लं. रात्रीचं
आमचा डोळ्याला डोळा बी नाही. असं कसं करून चालेल राणी साहेब? आपण 4 घास खाऊन घ्या. आपल्याला काय हवं? सूड माझ्या वडिलांच्या आणि माझ्या भावांच्या कत्तलीचा. मला सूड हवाय पुण्यात आणि मावळा शाही फौजांनी भडकवलेल्या बनव्याचा. मला सूड हवाय माझ्या जाऊबाईच्या झालेल्या बेवडीचा. एका सीतेचं अपहरण झालं तर 14 चौकड्यांचा तो सुलतान आपल्या लंकेसकट मातीला मिळाला. एका द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या पदराचा सूड घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर रणयज्ञ झाला. आणि आज हे जगदंबे, 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत राहिलेल्या द्रौपदीला तू जोगवा घातलास. कंसावर सूड उगवण्यासाठी देवकीला तू जोगवा घातलास. कौसल्याला तू जोगवा घातलास. आता तू मला जोगवा घाल. तुझ्या वज्र कंकणांचं आणि मळवटाचं बळ मला दे जगदंबे. या रावणांच्या असंख्य मुंक्यांनी मी तुझी ओटी भरू. हे महिषासूर मर्दिनी, मला जोगवा घाल. फाल्गुनाच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र सुयेरी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 मुलगा मुलगा मराठ्यांचा महान सेनापती पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. जय
दिवसेंदिवस मोठा राजविंड आणि बाळसेदार दिसू लागला. त्याच वेळी शहाजी राजे शिवणीवर येऊन आले. शिवबा अलंकृत होऊन वडिलांची वाट पाहत होते. राजे आले, राजे आले. राजांनी प्रेमभराने पुतळूक पाडले. त्याच आनंदाने त्यांनी बक्षिसे, इनामे, दाने यांची खैरात वाटली. पण लगेचच शहाजहान बुऱ्हाणपुरात आल्याची खबर आली आणि शहाजी राजे आले तसेच माघारी फिरले. इकडे शिवनेरीच्या अंगणात बाळ शिवाजी तेराने वाढत होता. पण पुणे मात्र भकास झाले होते. पुण्याची पुन्हा नव्याने बसवणूक करण्याचा जिजाऊंनी निश्चय केला आणि राजे लाल महालात आले. सोन्याच्या नांगराने राजांनी पुण्याची भुई नांगरली. लोकात मोठं कौतुक झालं. पण इकडे मावळात मात्र खोपडे, देशमुख, जेधे, पासाळकर, शिरमकर, नाईक यांचे मात्र सवते सोमे चालू होते. कुणाचा पायपोस कुणात नव्हता. राजांनी स्वराज्यासाठी या मातब्बरांना एकत्र करायचं ठरवलं आणि हळूहळू अवतीभोवती सर्व जीवलग उभे राहिले. स्वराज्याचा वन्य पेटवला गेला आणि या सवंगड्यासह रायरेश्वरावरती शंभू महाराजांच्या मंदिरात प्रतिज्ञा झाली. हिंदवी स्वराज्याच्या रूपानं हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा.